डॉक्टर VN शिंदे सर, रजिस्ट्रार, शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूर. आजच्या या कार्यक्रमामध्ये वर्कशॉपमध्ये ज्यांचं आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे ते एंजेला मॅडम, डिंपल मॅडम. कोल्हापूरकरांसाठी जे काही चांगलं असेल त्या प्रत्येक ठिकाणी आपला कृतिशील सहभाग नोंदवणारे डॉक्टर संदीप पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष शीतल दुग्गेजी, सचिव पंडित पवार, पंडित जाधव, ज्यांनी हा कार्यक्रम स्पॉन्सर केलेले आहे ते प्रमोद चौगुले सर, व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व बंधू भगिनी, त्याचप्रमाणे समोर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनी. जुनं ते सोनं म्हणत ज्यावेळेस पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला 2015मध्ये, त्यावेळेसपासून शिवाजी विद्यापीठाच्या या सभागृहामध्ये दररोज योगासाठी हा हॉल उपलब्ध करून देण्यात येतो. अपवादात्मक एखाद्या वेळेस जर काही कार्यक्रम असेल तशी शक्यता अपवादानंच वर्षातून 3 ते 4 वेळा येते. अदरवाईज हा हॉल आपण योगासाठी उपलब्ध करून देतो. जुनं ते सोनं आपल्याला माहीत आहे, पण नव्यातलं सुद्धा जे चांगलं आहे ते नेमकं वेचलं पाहिजे आणि कोल्हापूरच्या लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, या उद्देशानं आजची ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. तुमच्यामध्ये आणि मार्गदर्शकांच्यामध्ये जास्त वेळ घालवणं मला उचित वाटत नाही, पण शिवाजी विद्यापीठाचा परिसर हा कोल्हापूरकरांचा ऑक्सिजन पार्क आहे असं म्हटलं जातं. आणि तो जास्तीत जास्त निसर्गस्नेही करण्याचा आणि या ठिकाणी आल्यानंतर जो प्रत्येकाला आनंद होतो तो आनंद वृद्धिंगत करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. मी सर्वांनाच विनंती करेन की आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे पहिल्यांदाच या ठिकाणी योगासाठी आलेले आहेत त्या सर्व लोकांनी नियमित वर्षभर चालणाऱ्या योगासाठी सुद्धा इथं यावं आणि ही संख्या वाढत जावी. मी दररोज या ठिकाणावरून जाताना बघतो. मी योगा मागील काही वर्षापासून करायचं थांबवलं कारण पायाचं झाल्यानंतर. अर्थात त्याच्यावरती वेगवेगळे करता येतात, गुरुजींनी सांगितलेलं आहे, पण मी त्याच्यापेक्षा जास्त झाडांच्यामध्ये रमतो. त्याच्यात माझा स्वार्थ असा आहे, मला 100 वर्ष जगायचं आहे. आणि माझा अभ्यास असा सांगतो की जी लोक निसर्गाच्या सानिध्यात राहतात, नुकतंच लोकसत्ताची पुरवणी जर मागच्या रविवारची कोणी बघितलेली असेल तर डेव्हिड ॲटनबरो नावाच्या व्यक्तीवरती पूर्ण रविवारची स्टोरी आलेली आहे. आणि हे डेव्हिड ॲटनबरो वयाच्या 26व्या वर्षी BBC ज्यावेळेस पहिल्यांदा TV चॅनल सुरू झालं त्यावेळेस त्याच्यामध्ये नोकरीला लागले. तिथं त्यांना जंगलातलं सगळं शूटिंग करायचं आणि दाखवायचं अशा पद्धतीचं काम होतं. त्यांनी त्याच्यासाठी बायोडायव्हर्सिटी विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि आयुष्यभर निसर्गामध्ये जे काही वेगळं आहे ते लोकांच्या पुढे सादर करायचा प्रयत्न केला. ते आयुष्यभर निसर्गात म्हणजे 74 वर्ष त्यांनी फक्त जंगल सफारी केल्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातली जंगलं, तिथली जैवविविधता या सगळ्याचं दर्शन घडवलं. आणि कृषी संशोधक, निसर्गावर प्रेम करणारी माणसं जे आहेत ते दीर्घायुष्य असतात असं संशोधनातून मला आढळून आलं. त्यामुळं मी जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात राहायचा प्रयत्न करतो. तुम्ही योगा करताय, तुम्हा सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. हे सातत्य ठेवा आणि शिवाजी विद्यापीठानं उपलब्ध करून दिलेल्या या हॉलमध्ये येऊन निसर्गसंपन्न वातावरणामध्ये आपलं आयुष्य जास्तीत जास्त वाढवा, दीर्घायुष्य व्हा, चांगलं निरामय आयुष्य जगा. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. लेट अस गिव्ह अ बिग राउंड ऑफ